श्रीराम समर्थ. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एको मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. प्रभु रामचंद्र भगवान की जय. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. क्षणभर नामस्मरण करूया, भगवत जन्माचे चरित्र श्रवण करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. समर्थ सद्गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्रोते हो, ज्या वेळेला य पृथ्वी भरवारणा यद्विजयी संप्रार्थितश्चिन्मया. त्रेतायुगामध्ये या पृथ्वीवरती रावणादी दैत्यांनी जो अनाचार केला, अत्याचार केला, यज्ञ विध्वंस केले, सनातन संस्कृतीला इजा पोहोचवण्याचं काम केलं, त्यांच्या त्या दुष्कर्मानी, त्यांच्या त्या पापकर्मानी या पृथ्वीला जो भार झाला, या पृथ्वीने गाईचं रूप घेतलं. हात जोडून ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, माझ्यावरचा हा भार कधी कमी होईल. ब्रह्मदेवांनी बघितलं, बाई हे तर भगवान विष्णू परमात्माच जाणू शकतील. त्यावेळेला गाईला घेऊन देवादी ब्रह्मदेवांची स्वारी विष्णू परमात्म्यांकडे गेली. हात जोडून शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णू परमात्म्यांना नमस्कार केला, प्रार्थना केली. विष्णू परमात्म्यांनी या पृथ्वीला अभिवचन दिलं, तू काळजी करू नको, लवकरच सूर्यवंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी माझा अवतार होईल. हा अवतार तुझ्यावरचा हा पापाचा भार निसंशयपणे दूर करेल. पृथ्वीला आश्वासन मिळालं. भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी आपल्या सगळ्या देवांना बरोबर घेऊन अवताराच्या तयारीला लागली. विष्णू परमात्म्यांनी शेषाला लक्ष्मणाचा अवतार घ्यायची आज्ञा केली. लक्ष्मी मातेनी जानकी मातेचा अवतार घ्यायची तयारी केली. सगळ्या देवांनी वानर होऊन जन्माला यावं अशी आज्ञा केली. शंख चक्र हे भरत शत्रुघ्न होण्याची तयारी झाली. कैलास पर्वतावरून महादेवांनी सुद्धा आम्हालाही या अवतारामध्ये काही सेवा करण्याची इच्छा आहे अशी जेव्हा विनंती केली, तेव्हा भगवान विष्णू परमात्म्यांनी त्यांना हनुमंताचा अवतार घ्यावा अशा प्रकारे प्रेरणा दिली. मंडळी आणि स्वतः विष्णू परमात्म्याची स्वारी राम अवतार घेणार हे निश्चित झालं. इकडे शरयू तीरावरी अयोध्या, मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. मनुराजाने निर्माण केलेली अयोध्या, या अयोध्येमध्ये इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण, या नगरीचे करीतो रक्षण. या अयोध्येचं रक्षण करण्यासाठी धर्मपरायण असा दशरथ राजा इथे राज्य करीत होता. मंडळी, या राजाला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी.
या राजाच्या जीवनामध्ये सगळं काही सुख होतं, सगळं काही अनुकूल होतं. फक्त एक शल्य होतं, ते पुत्रोदय तो अजूनही नव्हता. पुत्रोदय होत नव्हता. घरात अपत्य होत नव्हतं. राजा चिंतित होता. एक दिवस रात्री झोपला, ध्यानी वसे ते स्वप्नी दिसे. राजाला एक अपशकुन असं स्वप्न दिसलं. एक काळे कभिन्न कपडे घातलेली, काळ्या रंगाची केस मोकळी सोडलेली विधवा स्त्री दशरथ राजाची टाळू मागतीये. दशरथ राजाने बघितलं, घाबरून गेला. मध्यरात्री तसाच उठला. दरदरून घाम आला. घामाघूम झालेला दशरथ तात्काळ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वशिष्ठांकडे गेला. महाराज महाराज, माझ्या या दुःस्वप्नाचं निराकरण करा. वशिष्ठांनी आज्ञा केली. राजा, रात्रीतून 3 हिंस्त्र प्राण्यांची हत्या क्षत्रियांनी जेव्हा केली त्यावेळेला त्याचा अशा प्रकारचा दुःस्वप्नाचा नाश होतो. ही आज्ञा शिरोधार्य मानून राजा दशरथ आपला घोडा घेऊन मध्यरात्री जंगलामध्ये गेला. एका तळ्याच्या काठावरती एका झाडावरती तो आपल्या धनुष्याला प्रत्यंचा लावून बाण लावून बसला. कोणी ना कोणी श्वापद मध्यरात्री का होईना या तळ्यावरती पाणी पिण्यासाठी येईल. निमित्त झालं मंडळी. राजा तिथे बसला काय, आणि त्याच मध्यरात्री श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये घेऊन काशी यात्रेला निघाला. आपले अंध आई वडील बरोबर घेऊन मध्यरात्री तो त्या जंगलात आलेला. आई वडिलांनी आम्हाला पाणी देतो का श्रावणा म्हणून पाण्याचा तो वाडगा बरोबर घेतला. घेऊन तो तळ्याकाठी आला. पाण्यामध्ये तो वाडगा बुडवायचा. त्यातनं हवा बाहेर बुडबुड 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 आवाजाच्या स्वरूपात बाहेर पडायची. एकच वेळ झाली. दशरथाने आपल्या बाणाने या श्रावणाचा वेध घेतला. आई, बाबा आवाज जेव्हा कानावरती पडला, दशरथ राजा दणकन झाडावून उडी मारून येऊन पाहतो काय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये श्रावण दिसला. प्रचंड वेदना दशरथ राजाच्या मनाला झाल्या. मंडळी, दशरथाची स्वारी भक्ती आहे. या श्रावणाने आपली सगळी हकीकत सांगून महाराजांच्या मांडीवर प्राण सोडला. दशरथाची स्वारी पाणी घेऊन आई वडिलांना द्यायला आली. श्रावणाचे आई वडील बघतायत. श्रावणा, श्रावणा, अंध होते ते दोन्ही. त्यांनी पाहिलं, आम्ही तुला पाणी आणायला सांगितलं म्हणून रागवला करे, तू रागवू नको. दशरथाची स्वारी एकही शब्द बोलू शकत नव्हती. जेव्हा त्या माता पित्यांना कळालं हा श्रावण नाही, हा राजा दशरथ आहे, त्यांनी पाहिलं आमचा बाळ कुठे. घडलेली हकीकत कानावर पडली. हे मातृ पितृ दोघेही आक्रोशाने विव्हळ झाले. ते बघतायत, राजा राजा राजा, आज आम्हाला पुत्र वियोगामध्ये मरण्याची वेळ तू आणलीये. आम्ही तुला शाप देतो राजा, तुला सुद्धा पुत्र 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 करत मरावं लागल. त्या दोन्ही माता पित्यांनी दशरथाच्या समोर प्राणत्याग केला. त्या रात्री दशरथ राजाने बघितलं, हिंस्त्र 3 प्राण्यांची हत्या करायला आलो, इथे तर 3 मानवी हत्या घडल्या. काय करतो. तेवढ्या रात्री त्यांनी तिघांवर अंत्यसंस्कार केले. येऊन आणखीन मन खचून गेलेली अवस्था आपल्या गुरुवर्य वशिष्ठांसमोर विदित केली. वशिष्ठांनी पाहिलं, राजा याला परिमार्जन आता एकच, तू पुत्र कामेष्ठी यज्ञ कर. या पुत्र कामेष्ठी यज्ञाकरता ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या शृंग ऋषींना बोलावल्या गेलं. दशरथाकडे उत्तम तो यज्ञ सुरू झाला. त्या यज्ञाची पूर्णाहुती मंडळी, काय योग. त्या यज्ञातून साक्षात अग्निनारायणाची स्वारी प्रगट झाली आणि ते म्हणतायत, दशरथा घे हे पायसदान पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे हे पायसदान, राण्या करतील
पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. तुझ्या वंशाला तुला 4 योद्धे पुत्र जन्माला येतील, हे पायस तू तुझ्या पत्नींना वाट. दशरथाने कैकेयी, सुमित्रा आणि कौसल्या यांच्या हातावर प्रसाद दिला. कैकेयीच्या हातावरचा प्रसाद घारीने उचलला. घारीने तो नेऊन अंजनीला दिला. अंजन पर्वतावरती ही अंजनी नामे वानरी तप करत बसली होती की आपल्या पोटी महादेवांनी अवतार घ्यावा. तो प्रसाद तिला मिळाला. इकडे कैकेयीला दुःख झालं. काय करावं? सुमित्रेने आपला भाग कैकेयीला दिला. कैकेयीने बघितलं, कौसल्याला वाईट वाटलं. कौसल्याने आपला भाग सुमित्रेला दिला. कैकेयीने सुद्धा थोडा भाग आपला सुमित्रेला दिला आणि मग या राण्यांना गर्भधारणा झाली. मंडळी, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कैकेयी आणि कौसल्या या दोघींनी सुमित्रेला आपला थोडा थोडा भाग दिला, म्हणून सुमित्रेच्या पोटी 2 गर्भ वाढायला लागले. कौसल्याची गर्भधारणा, कैकेयीची गर्भधारणा. आनंदात नवमास पूर्ण होत आहेत. मंडळी, हे नवमास पूर्ण होत असताना राजा दशरथाच्या मनामध्ये विचार आला, निदान जाऊन आपण आपल्या या पत्नींना डोहाळे तरी विचारू. सगळ्यात पहिल्यांदी कौसल्याला प्रसादाचा भाग दिला म्हणून कैकेयीला राग आला होता. हे विचारात घेऊन दशरथ राजांची स्वारी आधी कैकेयीच्या महालामध्ये गेली. कैकेयीला म्हणतायत, कैकेयी, तुला काय डोहाळे होत आहेत ग? कैकेयी म्हणतीये, खरं सांगू का महाराज, माझ्या मुलांनी राज्यावरती बसावं, या अयोध्येचा राज्यकारभार माझ्या मुलांनी चालवावा आणि मोठ्या बाईच्या मुलांनी वनवासाला जावं. फार वाईट वाटलं दशरथाला, फार वाईट वाटलं. दशरथाने बघितलं कुठून तिच्या महालात येण्याची बुद्धी झाली. दशरथाची स्वारी सुमित्रेच्या महालात गेली. सुमित्रेला विचारतायत, सुमित्रे, तुला काय डोहाळे होत आहेत ग? सुमित्रेने बघितलं, खरं सांगू महाराज, माझ्या डोळ्यासमोर दिसतंय माझ्या मुलांनी मोठ्या बाईच्या मुलाची सेवा करावी, कायम त्यांनी मोठ्या बाईच्या मुलाच्या आज्ञेमध्ये राहावं. खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. आणि मंडळी, तिथून दशरथ महाराजांची स्वारी कौसल्याच्या महालात गेली. जेव्हा कौसल्याच्या महालात गेली, तो कौसल्या आपल्या मंचकावरती गडबडा लोळत होती. म्हणत होती, तो धनुष्य आणा, तो बाण आणा, आत्ता जाते, रावणादी दैत्यांचा संहार करते. हे काय, हे काय? दशरथ महाराज बघतायत, कौसल्ये, कौसल्ये, अगं काय होतंय? तिने पाहिलं, काय होतंय माहिती नाही महाराज, पण जा जा, वेळ करू नका, धनुष्य बाण आणा. हे सगळं पाहिलं मात्र दशरथांनी वैद्यांना बोलावलं. वैद्यांनी नाडी बघितली. महाराज, महाराज, तुम्ही महालाच्या बाहेर थांबा. आजूबाजूला दासी होत्या, त्या पळत पळत आल्या. महाराज, काही क्षणामध्ये कौसल्या मातेची प्रसूती होणार आहे. मंडळी, दशरथांनी तात्काळ वशिष्ठांना निरोप पाठवला. दशरथाची स्वारी महालात बाहेर एरझाऱ्या घालतीये. इकडे या सगळ्या दासी या कौसल्याच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या. काय तो योग होता मंडळी. वशिष्ठांची स्वारी आली. वशिष्ठांनी डोळे लावले आणि वशिष्ठ बघतायत, राजा, राजा, काळजी करू नको. अरे, आजचा दिवस फार धन्य आहे. या कौसल्याच्या पोटी साक्षात विष्णू परमात्म्यांची स्वारी अवतार घेणार आहे. हो 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 हो. मंडळी, दशरथाची स्वारी तिथे एरझाऱ्या घालत होती. आकाशामध्ये देवांची स्वारी जमली आहे. देव, गण, गंधर्व, यक्ष सगळेजण हातामध्ये पुष्प घेऊन उभे आहेत. मंगल वाद्य चौघडे वाजतायत. काय तो शुभ दिवस होता. मंडळी, क्षणभर आपणही नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. मंडळी, तो दिवस होता चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात, उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी, सूर्य थांबला. मंडळी, चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी, गंधयुक्त तरीही वात, उष्ण हे किती. माध्यान्ह वेळ जवळ येत होती. चैत्राचं रख 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 ऊन, वसंताचा तो वारा, सगळीकडे नवीन झाडांना फुटलेली पालवी, मंगलमय वातावरण होतं. जरी उष्ण तरी सगळीकडे सुगंध पसरलेला. माध्यान्ही अहो दिनकर, या सूर्यवंशाचं भाग्य, सूर्यनारायणाची स्वारी बघतीये. आज खरं हा माझा वंश धन्य झाला का? साक्षात विष्णू परमात्म्याची स्वारी अंश रूपाने या कौसल्येच्या गर्भामध्ये शिरली. मंडळी, काय तो अभूतपूर्व क्षण होता की चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात, उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी, सूर्य थांबला. मंडळी, त्या माध्यान्ह समयाला कौसल्येनी विष्णू परमात्म्यांचा अंश अवतार प्रभू श्रीरामांना जन्म दिला. प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. सखे राम जन्मला, सखे राम जन्मला. सियावर रामचंद्र भगवान की जय. मंडळी, अलौकिक अशा दिव्य परमपुरुषाला कौसल्येने जन्म दिला. एक दासी पळत येऊन दशरथ महाराजांना तो निरोप देते. दशरथ महाराजांना काय आनंद. त्यांनी आपल्या गळ्यातला सोन्याचा कंठा काढला आणि तिला भेट दिला, नमस्कार केला. गुरुवर्य, मुलगा झाला. तो क्रमाक्रमाने कौसल्येच्या महालातनं जशी बातमी आली तशीच सुमित्रेच्या आणि कैकेयीच्या महालातून सुद्धा आली. कैकेयीने तर अलौकिक अशा सुंदर मुलाला जन्म दिला. सुमित्रेनी 2 मुलांना जन्म दिला. काय दशरथाचं भाग्य की आज दशरथाच्या घरी 4 अपत्य जन्माला आले. एकही मुलगा नव्हता. आज 4 मुलं. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी अलौकिक या चौघांचा अवतार झाला. दशरथाला जो आनंद झाला तो मात्र अवर्णनीय होता. मंडळी, या प्रभू श्रीरामांचा अवतार झाला. या पुढे श्रीरामांनी अलौकिक जो जीवनाचा आदर्श समाजासमोर घालून दिला. रामो विग्रहवान धर्मः. साक्षात धर्माचा मूर्तिमंत अवतार माझे प्रभू श्रीरामांची स्वारी जन्माला आली. मंडळी, याच प्रभू श्रीरामांच्या जन्मदिवशी, रामनवमीच्या दिवशी जांबेमध्ये 350-400 वर्षापूर्वीचा तो काळ, ज्या वेळेला प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीवरती जांबेला 21 पिढ्यांपासनं सूर्यनारायणाची उपासना करणाऱ्या सूर्याजी पंतांच्या घरी सुद्धा अलौकिक अशा समर्थ रामदास स्वामी महाराजांचा जन्म झाला. कथा अशी मंडळी की जांबेमध्ये सूर्याजी पंत आणि राणूबाई आपला गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे चालवत होते. हा उत्तम गृहस्थाश्रम सुरू असताना या 21 पिढ्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून सूर्याजी पंतांना दर्शन देण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी साक्षात सूर्यनारायणाची स्वारी ब्राह्मणाच्या रूपाने आली. ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेल्या सूर्यनारायणांनी सूर्याजी पंतांना विचारलं, काहीतरी माग, मी साक्षात सूर्यनारायण तुमच्या या पिढ्यानपिढीचे तपश्चर्येचं फळ द्यायला आलो आहे. त्यांनी बघितलं, एकच इच्छा आहे, माझं कुलदैवत प्रभू श्रीराम यांचं दर्शन मला व्हावं.
सूर्यनारायणाला सुद्धा वाटत होतं यांनाही आपत्य नव्हतं, यांनी आपत्य मागावं. शेवटी राणूबाईंसमोर ते वळाले. राणूबाईंनी बघितलं, ठीक आहे, आपण म्हणताय तर मला 2 मुलं व्हावे. एक मुलगा ज्यांनी संसार उत्तम करावा, एक मुलगा ज्यांनी उत्तम प्रपंच करावा. मंडळी, हाच आशीर्वाद सूर्यनारायणांनी दिला. सूर्यनारायण तिथून अदृश्य झाले. रथसप्तमीनंतर येणाऱ्या रामनवमीला सूर्याजी पंतांना प्रभू श्रीरामांचं दर्शन झालं. याचं फळ म्हणून की काय, त्या वर्षी राणूबाईंना गर्भधारणा झाली. ती 2री वेळ होती. 9 मास पूर्ण झाले. चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी. सूर्याजी पंतांच्या घरी प्रभू श्रीरामांचं मंदिर होतं. प्रभू श्रीरामांचा एकीकडे जन्मोत्सव चालू होता, इकडे कीर्तनकारांनी दुपारी माध्यान्नी आलेल्या सूर्याला पाहिलं आणि प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा म्हणून प्रभू श्रीरामांवरती पुष्पवर्षाव केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तो तिकडे राणूबाईंनी अलौकिक अशा दिव्य तपस्वी तेजस्वी सूर्यनारायणाच्या कृपेने 2ऱ्या मुलाला जन्म दिला. दुपारी 12 वाजताच इकडे राम जन्माचा गुलाल उधळला आणि तिकडे राणूबाईंनी सुद्धा सुंदर अशा एका मुलाला जन्म दिला. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पाय. रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्रोते हो, या अलौकिक बाळाचं नाव नारायण ठेवल्या गेलं. पुढे या नारायणाचेच समर्थ रामदास स्वामी झाले आणि ज्यांनी अलौकिक अशा प्रभू श्रीराम नामाचा प्रचार प्रसार असई तो हिमाचल सगळ्या राष्ट्राला दुमदमून टाकलं. ते राष्ट्रभक्ती, देशभक्ती, धर्मभक्तीने आणि या प्रभूंच्या या अवताराचं अलौकिक महत्व जगाला पटवून दिलं. त्या श्रीरामांच्या आणि श्री समर्थांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण हे 2 चरित्र जे काही श्रवण केले, ही सेवा आज आपण प्रभूंच्या चरणी समर्पण करू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.